राजधानी दिल्लीसह उत्तर भारतामध्ये थंडीची लाट जी आहे ती अजूनही कायम आहे। आजचं देखील तापमान जे आहे राजधानी दिल्लीतलं ते 8 डिग्रीपर्यंत येऊन पोचलेलं आहे। मी सध्या आहे इंडिया गेट परिसरामध्ये। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धुकं देखील आपल्याला दिसतं। इंडिया गेटची जी वास्तू आहे ती धुसर प्रमाणामध्ये दिसते, त्यामुळे आजची व्हिजिबिलिटी जी आहे ती जवळपास 400 मीटरवर येऊन पोचलेली आहे आणि 8 पर्यंत तापमान आल्यामुळं थंडीची जी लाट आहे ती अजूनही कायम आहे। उत्तराखंड, जम्मू काश्मीर त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी कायम होते। तर दुसरीकडे या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण पाहतोय 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाची जी तयारी आहे ती जोरदार या ठिकाणी कर्तव्य पथावर सुरू आहे। आसन व्यवस्था बाजूला आपण पाहतोय, त्याचबरोबर वेगवेगळी सुरक्षा दलं जी आहेत त्यांचं संचलनाचा जो सराव आहे तो देखील राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। पुढच्या 24 तासांमध्ये राजधानी दिल्लीसह अनेक उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पावसाची देखील शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि थंडीची लाट कायम असल्यामुळं हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, राजधानी दिल्लीसह अनेक भागातल्या शाळांना 10 तारखेपर्यंत सुट्टी देण्यात आलेली आहे। 10वी पर्यंतचे क्लासेस, कोचिंग क्लासेस असतील किंवा खाजगी शाळा, सरकारी शाळा असतील त्या भरवू नयेत असे देखील जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। 26 जानेवारीला फ्रान्सचे पंतप्रधान मॅक्रॉन हे यावेळेला प्रमुख पाहुणे आहेत, त्यामुळं कर्तव्यपथावर आतापासूनच ही सगळी तयारी सुरू आहे। मात्र कडाक्याच्या थंडीत देखील सगळ्या ज्या सुरक्षा यंत्रणा असतील, प्रशासनातले अधिकारी कर्मचारी असतील, हे काम करतानाचं चित्र जे आहे ते राजधानी दिल्लीत पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।